हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अनिता व्लॉग्स। तर आज मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। तो खूप जुना व्हिडिओ आहे, पावसाळ्याच्या टाईमचा व्हिडिओ आहे। ॲक्च्युली मी तो एडिट करून ठेवला होता, पण तो माझ्या गॅलरीत तसाच राहिला, अपलोड करायचं राहून गेलं। बिकॉज डेली रुटीनमुळे एवढी धावपळ असते रोजची, त्याच्यामुळे ते थोडंसं माइंडमधून निघून गेलं आणि अपलोड राहिला। आणि आज मी तो अपलोड करणार आहे आफ्टर सो लॉंग। पावसाळ्याचा आहे म्हणजे तुम्हीच अंदाज लावू शकता की केवढा जुना असेल। तर तो मी आता अपलोड करत आहे, तुम्ही सगळ्यांनी बघा। होप तुम्हा सगळ्यांना तो व्हिडिओ आवडेल। आवडल्यानंतर बघितल्यानंतर सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। सो चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्याने देखील सबस्क्राईब करा। आता आम्ही फिरायच्या प्रवासाला जाणार आहोत। चला पटकन गाडी काढा, पटकन जायचंय, लवकर पटकन लवकर येऊन आराम पण करायचंय बाबा, थकायला होतं। तर आता आम्ही खिडकाळी गावापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि लवकरच आम्ही मंदिराजवळ पोहोचणार आहोत। खिडकाळी गाव हे नाव ऐकूनच तुम्हाला अंदाजा आला असेल आम्ही कुठे चाललोय। खिडकाळेश्वर मंदिरात चाललेलो आहे आम्ही दर्शन घ्यायला। सो आमच्याबरोबर कनेक्टेड राहा आणि तुम्ही पण दर्शन घ्या। आपल्याला इथे पोहोचायला काय जास्त आता पोहोच व्हिडिओ मध्ये त्या साईडला मंदिर आहे ना। फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहे, आमचे छानपैकी असे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही आजूबाजूच्या वातावरणात आम्ही आजूबाजूचा परिसर फिरतो आहे। खूप छान असं वातावरण आहे, छान तलाव पण आहे इथे।
काळचं मंदिर आहे ना, राईट? एक्झॅक्ट मला माहिती नाही, पण प्राचीन काळचं आहे. किती वर्ष आधी ते गुगलवर मिळालं. इथे बघ, खूप छान असं वातावरण आहे इथे, खूप शांतता आहे, खूप मस्त वाटतंय. इथे बघ, छान ठिकाण वाटतंय ना. कसं वाटलं मग तुम्हाला सांगा, मंदिरात येऊन कसं वाटलं? तुमचं मन प्रसन्न झालं का? हां, मी तर फर्स्ट टाइम आले आहे. हे तर खूप वेळा येऊन गेले आहेत, मी फर्स्ट टाइम आले. खूप छान वाटलं. डोंबिवलीवरून किती वेळ लागते ते पोहोचायला? माझ्या कसामध्ये आम्ही बाईकवरून पोहोचलो. ॲक्च्युली आम्ही डोंबिवलीवरून नाही आलो आहे, तर आम्ही दिव्यावरून आलेलो आहे. बिकॉज आम्ही वहिनीकडे गेलो होतो, तर तिथून आम्ही आलो आहे. हार्डली अर्धा तासामध्ये, तिथूनही अर्धा तासामध्ये पोचतो. माणूस आहे तो माणूस आहे, या माणसाला ड्रायव्हर, पर्सनल ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर खूप कंटाळले आहेत, गाडी चालवून चालवून थकलेले दिसतात. हर हर महादेव. वाजव वाजव. सगळ्यांना पण कळू दे ना. तुम्ही मोबाईल पाडला तर मला आयफोन घेऊन देणार आहे काय? माझा फोन देतो ना. मूडला कळेल का? कार असून आपण बाईकने आलो. कार कोणाची आहे? कोणाची कार? कोणाची कार? तुमची? आई शपथ. लायसन्स आहे तुमच्याकडे? झूठ बोले का ओवा काटे. खोटं बोललात ना की तुम्हाला माहिती आहे पाप लागतो. तर आता आम्ही फायनली डोंबिवलीला पोहोचलो आहे. आमच्या घराच्या खाली आहोत, बिल्डिंगच्या खाली आहोत. ड्रायव्हर खूप थकलेले दिसतात, खूपच थकले ते गाडी चालवून चालवून. खूप ॲक्च्युली आमच्यावर घोळ झालेला आज. आमच्यावर नाही म्हणजे ह्यांच्याबरोबर. ह्यांनी घातलं होतं जॅकेट जॅकेट मीन्स विंड शीटर घातलं होतं. आणि त्यांना असं वाटलेलं पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी विंड शीटर घातलं. आणि पावसाचा काय आता पत्ता नाही आहे, पाऊस पडला नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे ते खूप पसीना झाल्यात आणि त्यांना खूप थकल्यासारखं फील होत आहे. चला आतमध्ये. माझी तर वाट बघतात, माझ्याकडे नाही. काढा बागे तुमच्या आम्ही. आणि म्हणजे ते एक रिझन आहे त्यांच्या थकवायचं, बिकॉज त्यांना खूप पसीना झालेला होता, घामाघूम झाल्यात म्हणून. आणि बरं वाटतंय घरात रिटर्न आल्यानंतर. आणि आता आम्ही वडापाव खाणार आहोत. आम्ही येताना वडापाव घेतले आहेत खाण्यासाठी. आता मी चहा करणार आहे आणि चहाबरोबर वडापाव खाणार आहे. आणि आता आजचा प्रवास आमचा इथे संपतो आहे. आणि आता मी व्हिडिओ स्टॉप करणार आहे. व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती तुम्हाला काय करायचं आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ बघायचा आहे आणि आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण बघून मोकळे होतात बट सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज बेल आयकॉनवरती क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. ओके, बाय बाय, टाटा फॉर द डे. भेटूया ना लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.